कांदा लसूण न वापरता रुचकर जेवण बनवायचंय तर ही रेसिपी नक्की बघा। मिक्सरच्या भांड्यात पाव कप ओलं खोबरं, 1 चमचा धणे, 1 टेबलस्पून चिंच आणि थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घ्यायचंय। वाटण तयार झालेलं आहे। कढईत तेल गरम करून 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी दाणे, पाव चमचा हिंग घालून फोडणी तयार करायची आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून मिक्स करायचंय। 3 बटाटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापून घेतलेले आहेत, ते तेलात घालून 2 मिनिटं परतून घेऊया। 1 ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर बटाटे शिजू द्यायचे आहेत। 7-8 मिनिटात बटाटे छान शिजतात। आता त्यात तयार केलेलं वाटण घालून घ्यायचंय आणि सोबतच पाव कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय। एक उकळ आल्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गूळ घालून छान असं एकजीव करून घेऊया। पुन्हा एक उकळ काढून घ्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय। चटकदार आंबट बटाटा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।